नमस्कार. तर आज मी बनवणार आहे नूडल्स. तर बाहेरच घेतलेले आहे मी नूडल्स करायला चुल्यावर. तर आहे ना, मी इथं बिड्याचा तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे. लसूण आलं तुम्ही टाकू शकता, पण मी आलं टाकलेलं नाही आहे, मी फक्त लसूण टाकलेला आहे. आणि कांद्याची पात घेतली होती ती टाकलेली आहे, सोबत कांदा उभा चिरलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे. कारण मी टोमॅटो सॉस टाकणार नाही आहे, त्याच्यामुळे मी टोमॅटो टाकलेला आहे. आणि अशी मस्त अशी उभी चिरलेली कोबी घेतलेली आहे, बघू शकता, खूप दिसायला मस्त वाटते. आणि मला असं प्राऊड फील होतं की खूप मस्त झाले कट कोबी. आणि आता याच्यातमध्ये मी 3-4 मिरच्या टाकलेल्या आहेत, ज्या आडव्या कापलेल्या आहेत, आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ना मी असं परतवून घेते, असं मिक्स करून घेते. थोडंसं आपल्याला हाफ जर शिजून झालं ना 50% की मग आपण ह्याच्यामध्ये नूडल्स वगैरे टाकून घेऊ. काही सॉसेस वगैरे टाकायचे आहेत आपल्याला. काय ती पूर्ण शिजून नाही घ्यायचं, कारण ना थोडीशी टेस्ट बदलते म्हणून. तर याच्यामध्ये आता मी असं मिक्स करते. टोमॅटो पण आपला ट्रान्सपरंट 50% शिजला गेला पाहिजे. चुलीवरच ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मला असं टेन्शन नाही फ्लेमचं वगैरे. आता इथे मी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे लवकर शिजेल ती. आणि शिजत असताना भाज्यांमध्ये मीठ जाईल. आणि ते ना मी चिंगची शेजवान चटणी घेतलेली आहे, थोडी कमीच टाकणार आहे, कारण मला भाज्यांचा फ्लेवर ह्या नूडल्समध्ये हवा आहे, त्याच्यामुळे तितकी सॉसी नको आहे ती नूडल्स, म्हणून. आता ही सगळं आपल्याला त्याच्यामध्ये सोया सॉस टाकलेला आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोया सॉस पण मी खूप कमी टाकलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल. ते असं मी ना परतवून घेते. थोडासा लाकडांकडे लक्ष लावायला लागतो, कारण नाहीतर मग विस्तव जाईल. तेव्हा कशी मस्त जेव्हा कोबी अशी कापली जाते, तेव्हा त्याच्यानंतर ती जेव्हा शिजते ना, म्हणजे 50% जेव्हा शिजते, तेव्हा ती खूप अशी मस्त नूडल्ससारखीच फिरत असते. हे असं आमचं गुड्डूचं काम. तिला दिसली नूडल्स की ती अशी ताव मारायला बघते. तर ही नूडल्स आम्ही बॉईल करून घेतलेली होती, आणि पूर्ण म्हणजे 100% बॉईल केलेली आहे. 50% किंवा 90% नाही केले. आपण 1% थोडी ठेवतो, जेणेकरून ती सरसरीत होते. तर तसं न करता ती पूर्ण बॉईल केलेली आहे. आता हे ना आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडासा तवा उलटा सुलटा होते, कारण ते ही जिथे मी चुला बनवलेला आहे, त्याच्यामुळे तिथे थोडासा विटांचा प्रॉब्लेम झालेला आहे. पण असो, आता इथे मी मिरी पूड टाकलेली आहे, थोडा मीठ टाकला आहे, कारण भाज्यांसाठी मीठ टाकून झाला होता, पण नूडल्ससाठी आपण मीठ टाकलाच नव्हता, त्याच्यामुळे मीठ टाकलेलं आहे. आता हे ना असं परतवून घेते. बरं, ह्याचा एक ॲडव्हान्टेज आहे की बिड्याच्या तव्यावर तुम्ही कुठलंही जेवण बनवा, तो तुम्हाला एक चांगला लुक, म्हणजे तुमचं हे वगैरे जळत नाही, आणि तेवढा नॉनस्टिकी असतो. तर मस्त नूडल्स झालेली आहे, खायला रेडी.